डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे. ही या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला गुरु मानलं होतं? 5 ऑप्शन दिलेत तुम्हाला. गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम असे ऑप्शन आहेत. म्हणजे 1 2 3 1 2 5 1 2 3 4 का 1 2 3 5 असं ऑप्शन दिले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला आपलं गुरु मानत? तर त्यामध्ये एक होते गौतम बुद्ध, दुसरे होते संत कबीर, तिसरे होते महात्मा फुले. तर हे 3 व्यक्ती लक्षात ठेवायच्या की ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला असं विचारलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशात झालाय, लक्षात घ्या. मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. 14 एप्रिल 1891 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म झाला. तर बेसिक गोष्टी फक्त माहीत राहू द्या. गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना त्यांनी आपलं गुरु मानलेलं होतं, हे तुम्हाला इथं लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातच आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा ही सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? बहिष्कृत हितकारिणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? ठीक आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेत मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद, ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जाण्या अगोदर आपण बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन कधी झाली? तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 1 जुलै 1942, पण काही ठिकाणी तुला 18 जुलै, 19 जुलै किंवा 20 जुलै असं दिलेलं आहे. तर बेसिकली 20 जुलै 1942 म्हणू शकता तुम्ही किंवा 19 जुलै 1942 म्हणू शकता, कारण ती सभा होती, ठीक आहे. त्याच्यामुळे तर 20 जुलै 1942 म्हटलं तरी सुद्धा तुमचं उत्तर बरोबर असणार आहे, कारण ते जुलै 1942 हे तुम्हाला तिथे यायला पाहिजे, ठीक आहे. आता मी इथं काही पॉईंट सांगतोय ना, ते पॉईंट फक्त आता इथं समजून घ्या. पहिलं महत्वाचं म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन काही त्यांनी डायरेक्टली गेल्याने असं ठरवलं की आपण बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, असं झालेलं नाहीये. ऍक्च्युली अगोदर झालं काय होतं, तर आंबेडकरांनी काय केलेलं होतं, तर जे दलित वर्गातले म्हणजे अस्पृश्य समाजातले नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा समाजसेवक होतील, तर ह्या सगळ्यांना त्यांनी एकत्र बोलवलं होतं. आणि कटू बोलवलं होतं, तर त्यांनी या अगोदर 9 मार्च 1924ला 9 मार्च 1924ला 9 मार्च 1924ला मुंबईमध्ये असणारं परळ या ठिकाणचं सभागृह आहे. सभागृह परळमध्ये कोणतं, तर आपलं दामोदर ठाकरसी सभागृह म्हटलं जातं त्याला, ठीक आहे. मी थोडासा घटक सांगतोय, समजून घ्या. एकदा समजल्यानंतर तुम्ही ते विसरणार नाही याच्यासाठी सांगतोय. दामोदर ठाकरसी सभागृह हे परळमधलं. तर या सभागृहामध्ये त्यांनी काय केलं, जे दलित नेते, समाजसेवक असतील किंवा व्यक्ती असतील, अशा सर्वांना एकत्र बोलवलं आणि आता आपण काहीतरी करूया असं म्हटलं. मग ही जी सभा बोलवली होती, या सभेमधून त्यांनी असं ठरवण्यात आलं की आपण बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करायची, म्हणजे दलितांची असणारी एक संघटना म्हणून. आणि मग ही दलितांची असणारी संघटना कोणत्या ठिकाणी स्थापन झाली, तर ती झाली मुंबईला. म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभा ही मुंबई या ठिकाणी स्थापन झाली. पण त्याच्या अगोदर काय झालं होतं, 9 मार्चला 1924 रोजी परळला सभा बोलवली होती आंबेडकरांनी, तिथे सगळे लोक एकत्र जमले होते, ठीक आहे. आता बहिष्कृत हितकारिणी सभा म्हटलं तर ह्या बहिष्कृत हितकारिणी सभेचा अध्यक्ष कोण होते, तर याचे अध्यक्ष होते सर चिमनलाल सेटलवाड. काय नाव आहे त्यांचं, सर चिमनलाल सेटलवाड हे त्याचे अध्यक्ष होते. आता ह्या कार्यकारी मंडळ जे होतं बहिष्कृत हितकारिणी मंडळाचं, त्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण होते, म्हणजे याचं कार्यकारी मंडळ परत काम करणारं मंडळ पण स्थापन केलं होतं. त्याचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले होते. आता असं विचारलं, बहिष्कृत हितकारिणी जी सभा आहे याचे कार्यवाहक कोण होते, याचे कार्यवाहक मी 3 मुद्दे तुम्हाला एका ठिकाणी सांगतोय. बहिष्कृत हितकारिणी सभा जेव्हा स्थापन झाली तेव्हा अध्यक्ष होते सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड.
कार्यकारी मंडळ स्थापन झालं, त्याचा अध्यक्ष स्वतः आंबेडकरांनी घेतलं आणि जे कार्यवाहक होते त्यांचं नाव आहे सीताराम नामदेव शिवतरकर. लक्षात घ्या, सीताराम नामदेव शिवतरकर हे काय होते तर या बहिष्कृत हितकाणी सभेचे कार्यवाहक होते. मग बहिष्कृत हितकाणी सभा जे या सभेचं ब्रीद वाक्य काय तर त्याचं ब्रीद वाक्य होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा. शिका संघटित व्हा संघर्ष करा हे काय होतं त्याचं ब्रीद वाक्य होतं. म्हणजे तुम्हाला इथे दिलेल्या पॉइंटवरनं बराचसा घटक तुम्हाला समजेल. मग आता ह्या बहिष्कृत हितकारणी सभेनं परत काय केलं तर समाजामध्ये आता उद्दिष्ट काय, आता आपण सगळे घटक बघितले, मग उद्दिष्ट काय आहे. संघटना तर स्थापन झाली बहिष्कृत हितकारणी सभा, पण महत्वाचं उद्दिष्ट काय तर या संघटनेचं उद्दिष्ट होतं की आपला जो भारतीय समाज आहे या समाजामध्ये जागृती केली पाहिजे आणि जो मानवी हक्क आहे त्या मानवी हक्काचं रक्षण. म्हणजे तुम्हाला 3 पॉइंट सांगतो. समाजामध्ये जागृती करून पहिला मुद्दा मानवी हक्काचं रक्षण हे बहिष्कृत हितकारणी सभेचं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट होतं आणि त्या लोकांना समाजामध्ये जागृती करून त्या लोकांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि तिसरा घटक होता शिक्षणानं परत हळूहळू काय होईल त्यांची आर्थिक स्थिती सुधारणं. हा तिहेरी उद्देश ठेवून बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली. परत एकदा सांगतो, बहिष्कृत हितकारणी सभा ही तिहेरी उद्देश ठेवून स्थापन झाली. पहिला मुद्दा होता तो म्हणजे समाजात जागृती निर्माण करून मानवी शिक्षण देणे, मानवी हक्काचं शिक्षण देणं किंवा मानवी हक्काचं रक्षण करणं. दुसरं होतं शिक्षण देणं आणि तिसरा घटक होता तो म्हणजे या लोकांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे याच्यावर प्रयत्न करणं किंवा याच्याकडे लक्ष देणं. म्हणून बहिष्कृत हितकारणी सभा महत्वाची. मग या बहिष्कृत हितकारणी सभेनं नंतर काय केलं तर आपलं पहिलं वसतिगृह सुरू केलं. बहिष्कृत हितकारणी सभेनं पहिलं वसतिगृह सुरू केलं. मग हे पहिलं वसतिगृह कोणत्या ठिकाणी स्थापन केलं होतं तर 1925 मध्ये सोलापूर या ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभेनं त्यांचं पहिलं वसतिगृह स्थापन केलं होतं. आता ही जी बहिष्कृत हितकारणी सभा होती या सभेच्या वतीनं सरस्वती विलास, लक्षात घ्या, बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीनं सरस्वती विलास हे नावाचं ना जे हस्तलिखित होतं, नावाचं ना हस्तलिखित होतं ना तर ते दरवर्षी प्रसिद्ध केलं जायचं, दरवर्षी प्रसिद्ध केलं जायचं. मग आता काय झालं, हे बहिष्कृत हितकारणी सभा ज्या पद्धतीनं चालली त्या पद्धतीनं बराच घटक होता. 1942 म्हटलं तुम्ही ते 24 आहे, लक्षात घ्या 1924 आहे, हे लक्षात राहू दे. ठीक आहे, माझं लिहिताना झालं बोलताना झालं, लक्षात येईल तुमच्या. मी परत एकदा सांगतोच तुम्हाला 1924. ठीक आहे, आणि याचंच परत रूपांतर काय केलं होतं तर 1928 मध्ये जे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ होतं, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ याच्यामध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं. पॉइंट समजला. मी परत एकदा हा पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करतो कारण एकदा जर वाचलं तर ते लक्षात राहिलं पाहिजे. मी सुरुवातीला एक स्पष्टीकरण देताना 1942 जरूर म्हटलं पण ते मी करेक्ट केलंय हे लक्षात घ्या, नाही तर तुम्ही म्हणाल चुकीचं आहे. ओके, चुकीचं नाही, बरोबर आहे. बहिष्कृत हितकारणी सभा म्हटलं तर 20 जुलै 1944. स्थापना म्हटलं सर चिमनलाल सेटलवाड, हरिलाल सेटलवाड. कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष म्हटलं स्वतः आंबेडकर. कार्यवाहक म्हटलं सीताराम नामदेव शिवतरकर, मी ऑलरेडी म्हटलं. आणि ही तारीख 9 मार्च 1924 ही तारीख महत्वाची आहे. मुंबईतल्या दामोदर ठाकरसी सभागृह परळ या ठिकाणी. ठीक आहे, आंबेडकरांनी एक सभा बनवली होती. अस्पृश्य समाजातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना एकत्र केलं होतं आणि या सभेच्या ठरावानुसारच या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. शिका संघटित व्हा संघर्ष करा ब्रीद वाक्य. तिहेरी उद्देश लक्षात ठेवा, मानवी हक्काचं संरक्षण, शिक्षण देणं आणि आर्थिक स्थिती सुधारणे. 1925 सोलापूर या ठिकाणी पहिलं वसतिगृह स्थापन करण्यात आलं, महत्वाचं आहे, तेवढाच महत्वाचा घटक. या सभेच्या वतीनं सरस्वती विलास नावाचं जे हस्तलिखित आहे ते दरवर्षी प्रसिद्ध केलं जात असत. आणि 1928 मध्ये सभेचं विसर्जन केलं आणि त्याच्या जागी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. म्हणजे तुम्हाला या पॉइंट मधले जे एवढे मुद्दे आहेत ना एवढं मिनिमम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एवढं क्लिअर आहे. ठीक आहे, पूर्व 2025 साठी यामध्ये एकूण महत्वाचे 6 विषय आहेत: भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान. तर या कोर्स मधला हे 6 विषय यामधले महत्वाचा घटक आपण या कोर्स मध्ये कव्हर करतोय. फक्त गणित बुद्धिमत्तेचे 20 मार्क आहेत ना ते सोडून जो 80 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून करण्यात येते. कालावधी 6 महिन्याचा आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल आणि याची फी सध्या डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. याची फी फक्त आहे 399 रुपये. 399 रुपयामध्ये तुम्ही हा सगळा घटक त्या ठिकाणी अभ्यासू शकता परीक्षेच्या दृष्टीने. तर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा लाभ घ्या कारण डिस्काउंट ऑफर ही थोड्याच कालावधीसाठी आहे. त्याच्यानंतर याची फी 499 रुपये होणार आहे. तर लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा.
आणि हे कुठं पाहायला मिळेल तर आपल्या अँड्रॉइड ॲपवर पाहायला मिळेल, एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार. आणि हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ही संस्था कोणी स्थापन केली? डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे आणि महात्मा फुले. आता दोन घटक आहे. डिप्रेस क्लासेस मिशन हे कोणी स्थापन केलं म्हटलं तर आपण वीरा शिंदे असं म्हटलं असते, 1906 मध्ये स्थापन झालं. पण डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी म्हटलं की तुमचं उत्तर असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात आहे, डिप्रेस क्लासेस मिशन म्हटलं की वीरा शिंदे, डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी म्हटलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्लिअर? ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, तुम्हाला दोन विधानं दिली तर कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. बरोबर आहे. स्वतंत्र मजूर पक्ष एक खूप महत्वाचा पक्ष आहे त्यांच्या कारकिर्दीतला. तारीख लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा तारखेवर पण एक दोनदा प्रश्न आलाय, पण तुमच्या माहित असणं सोपंच आहे. 15 ऑगस्ट म्हणजे 1936 झालेलं आहे, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जस्ट 11 वर्ष. ठीक आहे. आता या पक्षाचं मुखपत्र जनता होतं. बरोबर आहे का? आता स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला, याचं मुखपत्र जनता होतं. याचा अर्थ हे दोन्ही विधानं तुमची काय बरोबर आहेत. आता जेव्हा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला तेव्हा स्वतः आंबेडकरांनी या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं, स्वतंत्र मजूर पक्ष, आणि याचे खजिनदार सुद्धा स्वतःच झाले होते. म्हणजे अध्यक्ष आणि खजिनदार स्वतःच झाले होते. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा पहिल्यांदा कोणत्या इंग्रजी दैनिकामध्ये प्रकाशित करण्यात आला? स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा कोणत्या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला? तर या पक्षाचा जाहीरनामा आहे ना, तर तो टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकामध्ये प्रकाशित करण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकामध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा पक्ष स्थापन का झाला बघा, 1936चा पिरियड आहे. कारण 1937च्या पिरियडमध्ये ना प्रांतिक विधिमंडळासाठी इलेक्शन्स होणार होत्या. प्रांतिक विधिमंडळासाठी इलेक्शन. मग आता काय झालं, हा पक्ष त्यासाठी स्थापन झाला होता की इलेक्शन मध्ये उतरायचंय, म्हणून 17 फेब्रुवारी 1937 रोजी च्या प्रांतिक विधिमंडळातल्या निवडणुकीसाठी या पक्षानं जागा लढवल्या. आता या पक्षाच्या वतीनं आंबेडकर कोणत्या जागेवर निवडून आले? लक्षात घ्या, पॉइंट काय विचारतोय. स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं आंबेडकर लढले ह्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत 1937 मध्ये. कोणत्या जागेत ते निवडून आले? तर भायखळा परळ या जागी निवडून आले. आंबेडकर कोणत्या जागी निवडून आले? भायखळा परळ या ठिकाणी ते निवडून आलेले होते. मग आता काय झालं, हा पक्ष स्थापन झाला. पहिलं उद्दिष्ट होतं इलेक्शन्स लढवायच्या. इलेक्शन 17 फेब्रुवारीच्या ज्या इलेक्शन होते 1937च्या त्या लढवल्या. इलेक्शन्स लढवल्यानंतर आंबेडकरांनी काय केलं, तर आपला जो पक्ष आहे, आता आपण ते सुद्धा निवडून आले होते, आंबेडकर भायखळा परळमधून निवडून आले होते. मग त्यांनी काय केलं, तर या पक्षाचं धोरण स्पष्ट करायचं होतं की पक्ष कसं काम करेल, काय करेल. म्हणून त्यांनी 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 रोजी काय केलं, तर मनमाडला एक परिषद बोलवली. काय केलं? मनमाडला एक परिषद बोलवली. आणि मनमाडला परिषद झाल्यानंतर आंबेडकरांनी त्या परिषदेमध्ये एक विधान वापरलं की ज्या विधानावर अजूनपर्यंत प्रश्न विचारला नाही, पण येणाऱ्या काळामध्ये असा प्रश्न विचारला जाण्याचं चान्सेस आहे, कारण बऱ्याच वेळा आपण तो घटक बघतो. ते विधान त्यांनी असं वापरलं होतं, ते असं आहे, ब्राह्मणशाही. मी विधान लिहितो, समजते बघा तुम्हाला. ब्राह्मणशाही व भांडवलशाही. ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे काय आहेत? भारतीय कामगाराचे दोन शत्रू आहेत. हे भारतीय कामगाराचे दोन शत्रू आहेत असं त्यांनी विधान वापरलं. विधान काय वापरलं? ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगाराचे दोन शत्रू आहेत. क्लिअर झालं? म्हणजे मी या पॉइंटला जोडून एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला माहित असू द्या. मग या पॉइंटमध्ये तुम्हाला जर बघायला गेला तर तुम्ही बाकी उत्तर लगेच देऊ शकता की तुम्हाला एकदा समजलं, अवघड नाही. 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्ष, मुखपत्र जनता होतं. ठीक आहे. अध्यक्ष खजिनदार स्वतः आंबेडकर होते, बाबासाहेब आंबेडकर. जाहीरनामा कुठं प्रसिद्ध केला? टाइम्स ऑफ इंडियामध्ये केला होता, त्यामुळे चर्चेतला घटक आहे.
त्यानंतर इलेक्शन झाल्या प्रांतीय विधिमंडळासाठी 17 फेब्रुवारी 1937. आंबेडकर स्वतः निवडून आले. कोणत्या जागेवरनं? भायखळा परळ राखीव जागेवर निवडून आले. त्यानंतर पक्षाचं धोरण ठरवायचं होतं. त्यांनी परिषद बोलवली 1938ला मनमाडला आणि या परिषदेमध्ये त्यांनी अध्यक्ष भाषणामध्ये म्हटलं हे विधान: ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे काय आहेत? तर 2 शत्रू आहेत. एवढे पॉईंट जर लक्षात ठेवले तर या घटका रिलेटेड असणारा जो मुद्दा आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल. म्हणजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला जो घटक आहे तो हळूहळू आता पुढे घेत चाललेलो आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघाची स्थापना केव्हा केली? समाज समता संघ 4 सप्टेंबर 1924, 25, 26 आणि 27 असे तुम्हाला ऑप्शन दिले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघ म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे ते म्हणजे 4 सप्टेंबर 1927 समाज समता संघ. ओके. आता 2 घटक आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी ना बऱ्याच वेळा कन्फ्यूज केलं जातं. आता या पॉइंट रिलेटेड वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न विचारले. जर तुम्हाला असं विचारलं समता संघाची स्थापना कोणी केली? समता संघ म्हटलं तर तुमचं महर्षी कर्वे इथं उत्तर असलं पाहिजे. पण समाज समता संघ म्हटलं तर तुमचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलं पाहिजे. समता संघ म्हटलं की महर्षी कर्वे. ओके. त्यांच्याबद्दल आपण जेव्हा पुढे प्रश्न येतील ना आणखी आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. पण समाज समता संघ म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. आता समाज समता संघाचं जेव्हा स्थापना 4 सप्टेंबर 1927 अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष स्वतः आंबेडकर होते, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या समाज समता संघाचे उपाध्यक्ष म्हटलं तर ते देवराव नाईक होते समाज समता संघाला. आता दुसरा महत्वाचा घटक आहे. मी इथं तुम्हाला 2 पॉइंट पहिले क्लिअर केले. समाज समता संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समता संघ महर्षी कर्वे. तसं समाज समता संघाचं मुखपत्र काय होतं? हा आंबेडकरांनी सुरू केलेला जो समाज समता संघ होता त्याचं मुखपत्र काय होतं? तर याचं मुखपत्र होतं समता. आणि हे समताकडे जास्त करून ना देवराव नाईक यांना जोडून दिलं होतं आंबेडकरांनी. म्हणजे समताचं शक्यतो संपादक पद हे जास्त करून देवराव नाईक यांनी केले. तसं समता संघ कोणी स्थापन केला? महर्षी कर्वेंनी स्थापन केला. बरोबर. या अगोदर आपण बोललो. पण महर्षी कर्वेंनी या समता संघासाठी प्रचार व्यक्त करण्यासाठी किंवा आपले मत मांडण्यासाठी जे पत्र सुरू केलं त्या पत्राला काय म्हणतात? मानवी समता म्हणतात. म्हणजे आता या पॉइंट मधून तुमचा बराचसा भाग क्लिअर होतोय का? थोडंसं लक्ष द्या. मी परत एकदा सांगतो. मी ज्या मुद्द्याला फोकस करतोय तो मुद्दे थोडंसं लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेला विचारलं समाज समता संघाची स्थापना कोणी केली? उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि समता संघाची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे उत्तर असेल. समाज समता संघाचं मुखपत्र होतं समता. ओके. आणि समता संघाचं मुखपत्र होतं मानवी समता. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. एवढं लक्षात ठेवलं तर मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. या 2 पॉइंट मधलं. आता समाज समता संघ का महत्वाचा आहे? कारण या समाज समता संघाची जी शाखा आहे तर ती पुण्यामध्ये जे लोकमान्य टिळक यांचे जे चिरंजीव आहेत त्यांचं नाव होतं श्रीधरपंत टिळक. लोकमान्य टिळक यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांच्या गायकवाड वाड्यामध्ये, यांचा जो होता गायकवाड वाडा, तर या गायकवाड वाड्यामध्ये झाली होती. म्हणजे लक्षात घ्या समाज समता संघाच्या पुणे शाखेची स्थापना श्रीधरपंत टिळक म्हणजे लोकमान्य टिळकांचे चिरंजीव यांच्या गायकवाड वाड्यामध्ये 8 एप्रिल 1928 ला झाली होती. 8 एप्रिल 1928 ला. आणि ऍक्च्युली हे जे समाज समता संघ आहे म्हणजे ह्या वाड्यामधूनच सहभोजन मिश्र विवाह याला परवानगी देण्यात आली होती. सहभोजन असेल किंवा म्हणजे तुम्हाला एकदा प्रश्न असा विचारला होता खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमात जातीभेद मोडण्यासाठी दलित आणि दलिततरामध्ये सहभोजनाचा कार्यक्रमाचा समावेश होता? मग तुमचं उत्तर असलं पाहिजे समाज समता संघाच्या कार्यक्रमात. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला बराचसा भाग या ठिकाणी क्लिअर होऊन जातो. हे पॉइंट लक्षात आले. समता संघ काय, समाज समता संघ काय आणि इतर जे घटक आहेत ना त्याला ऑब्झर्व करा. ठीक आहे. तर तुम्हाला याच्या एक्सप्लेनेशन मध्ये हे मुद्दे महत्वाचे आहेत. समाज समता संघाची स्थापना 1927 आणि जातीभेद मोडण्यासाठी हे दलित आणि दलिततरामध्ये याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. सहभोजनाचा समावेश आहे. ओके. समाज समता संघ म्हणलं अध्यक्ष आंबेडकर स्वतः आहेत, उपाध्यक्ष देवराव नाईक आहेत. समाज समता संघाचं मुखपत्र समता होतं आणि देवराव नाईककडे ते काम दिलेलं होतं. हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. समाज समता संघाची शाखा पुण्यामध्ये म्हणतोय श्रीधरपंत टिळक यांचं नाव महत्वाचं आहे. 8 एप्रिल 1928 रोजी स्थापना झाली होती या शाखेची आणि वाड्याचं सहभोजन आणि मिश्र विवाहाला परवानगी देण्यात आली होती. या मुद्द्याला जर फोकस केला तर बराचसा भाग तुमचा क्लिअर होईल.
ठीक आहे. पुढचा प्रश्न आणखी याला जोडूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्याचा स्तर राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी डॅश डॅश रोजी अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या नव्या पक्षाची स्थापना केली. म्हणजे कशासाठी, तर राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा घटक नेण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आता कधी केली होती हे विचारले. 19 जून 42, 19 जुलै 42, 19 जून 43, 19 जुलै 43. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 19 जुलै 1942. करेक्ट आन्सर काय, 19. आता ही जे अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आहे याची स्थापना तुम्हाला देताना बऱ्याच ठिकाणी 18 व 19 असं केलं जातं. 18 व 19 जुलै 1942 असं केलं जातं. 18 व 19. बरं, आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आता हा पॉइंट झाला एक. मी असं म्हटलं या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली. अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, तर तुमचं ठिकाण असलं पाहिजे नागपूर. कुठं असलं पाहिजे, नागपूर. ओके, पहिला मुद्दा. या फेडरेशनचं अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आलं. अध्यक्षपद म्हटलं तर ते देण्यात आलं होतं एन शिवराज. म्हणजे चेन्नईचे प्राध्यापक होते आणि राव बहादूर त्यांना निकनेम पण दिलं होतं सरकारनं, राव बहादूर. ठीक आहे, चेन्नईचे होते हे लक्षात घ्या. राव बहादूर एन शिवराज यांच्याकडं या पक्षाचं अध्यक्षपद देण्यात आलं. आता यांनी या पक्षाचं जे अध्यक्षपद आहे हे कोणत्या कालावधीसाठी भूषवलं होतं एन शिवराज यांनी, तर 1942 पासून 1952 एवढ्या घटकापर्यंत यांच्याकडे त्याचं अध्यक्षपद होतं. त्यामुळे ते महत्वाची व्यक्ती आहेत. आता या पक्षाचे सचिव कोण होते, सचिव. अध्यक्ष बघितले आपण शिवराज, ठिकाण नागपूर, अध्यक्ष बघितले. मग सचिव कोण होते, तर ते होते पाना राजभोज. हे काय होते, या पक्षाचे सचिव होते. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. आता हा असा पक्ष आहे की ज्या पक्षानं बऱ्याचशा इलेक्शन्स लढवल्या परंतु एकाही इलेक्शनमध्ये त्यांचा चांगला विजय झालेला नाही. म्हणजे 1946 इलेक्शन्स असू द्या, 1952 आपल्या भारताच्या स्वातंत्र्य नंतर ज्या निवडणुका झाल्या त्या असू द्या, किंवा 1954 पोटनिवडणुका असू द्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये हा जो अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आहे या पक्षाचा दारुण पराभव झालेला होता. तर अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन 19 जुलै 1942 हा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय, स्थापना कुठं, नागपूर, अध्यक्ष म्हटलं एन शिवराज, सचिव म्हटलं पाना राजभोज, आणि एन शिवराज यांच्याकडे अध्यक्ष होतं 42 ते 52, आणि ह्या सगळ्या इलेक्शन्समध्ये या पक्षाचा झालेला पराभव हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पॉइंट क्लिअर. सैनिक दल ही सामाजिक संघटना स्थापन केली. समता सैनिक दल म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागोजी बनसोडे. याचं करेक्ट आन्सर येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नागपूरला समता सैनिक दल ही सामाजिक संघटना कोणी स्थापन केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. केव्हा स्थापन केली होती, 25 नोव्हेंबर 1926 ला केली होती. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं, या समता सैनिक दलामध्ये जे शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी अशा तिन्ही प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. शारीरिक तर आहेच, म्हणजे 3 प्रकारचं म्हणतोय मी, लक्षात येते, शारीरिक, दुसरं येतं बौद्धिक आणि तिसरं येतं लष्करी. अशा तिन्ही टाईपचं शिक्षण यामध्ये दिलं जायचं, ते म्हणजे समता सैनिक दल. ओके. 25 नोव्हेंबर 1926 पहिला घटक. आणि नागपूर कुठे गेलं, ठिकाण आपण या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलं होतं, नागपूरला झालेली. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, हे तिन्ही प्रकारचं शिक्षण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली. पुणे 1935 पाहिजे, येवला 1937, औरंगाबाद 1937, येवला 1935. आता येवल्याला केली घोषणा, मग येवला 1937 आहे का येवला 1935 आहे, हे तुमचं उत्तर असणार. म्हणजे 2 ऑप्शन तर तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करू शकता. इथं तुम्हाला 1935 येवला की 1937 येवला हे ओळखायचं आहे. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे येवला 1935. 13 ऑक्टोबर तारीख होती. ओके, 13 ऑक्टोबर 1935. तर नाशिक जिल्ह्यामधल्या येवला या ठिकाणी बाबासाहेबांनी दलित लोकांची सभा घेतली. याच्यामध्ये बरेचसे 10,000पेक्षा जास्त ऍक्च्युली कार्यकर्ते हजर होते. या सभेचे स्वागताध्यक्ष होते अमृत धोंडीबा रणखांबे. ओके, या सभेचे स्वागताध्यक्ष कोण होते, अमृत धोंडीबा रानखांबे. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे पॉइंट. याचं करेक्ट उत्तर आहे 4.
13 ऑक्टोबर 1946 नाशिक जिल्ह्यातल्या येवला या ठिकाणी कार्यकर्ते बरेचसे हजर होते आणि अमृत धोंडीबा रणखांबे या सभेचे स्वागताध्यक्ष होते, हे इथं माहीतच होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा अग्रलेख परीक्षेला अलीकडच्या काळामध्ये ना असे अग्रलेख विचारले जातात. अग्रलेख कुणाचा, कुठं लिहिला? तर आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा अग्रलेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पत्रामध्ये लिहिला होता की आम्ही शासनकर्ती जमात बनणार? समता, जनता, प्रबुद्ध भारत की बहिष्कृत भारत? तर तो होता जनता. ओके, जनतामध्ये त्यांनी तो अग्रलेख लिहिला होता. प्रकाशित कधी झाला होता? तर 24 नोव्हेंबर 1930. 24 नोव्हेंबर 1930 ला हा अग्रलेख प्रकाशित झालेला होता. आता दुसरा दिले तुम्हाला बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं होतं आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 ला. बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी सुरू केलं होतं 3 एप्रिल 1927 ला. आता दुसरा असा मुद्दा दिला होता, कोणत्या पाक्षिकाच्या किंवा कोणत्या पत्राच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती? संत ज्ञानेश्वरांची वचने होती. लक्षात येते का? कोणत्या पाक्षिकाच्या किंवा पत्राच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती? संत ज्ञानेश्वरांची वचनं म्हटलं तर बहिष्कृत भारत. तसं मूक नाईकच्या शीर्षभागी कशाची? संत तुकारामांची. संत तुकारामांची. हा पॉइंट आहे ना, ह्या सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला आता असं म्हटलं, आता दिलेला प्रश्न काय आहे, मी याला आणखी एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन देतो. एक्स्ट्रा म्हणजे कसं दिलाय काय तुम्हाला? आम्ही शासनकर्ती जमात बनणारा अग्रलेख कुठं लिहिला? तर हा लिहिला त्यांनी जनतामध्ये, नो डाऊट, बरोबर आहे. मग मी असं विचारलं, पुनच्च हरिओम हा अग्रलेख त्यांनी कोणत्या ठिकाणी लिहिला? हा एक चर्चेतला शब्द आहे सध्या. ओके, पुनच्च हरिओम हा अग्रलेख कोणत्या ठिकाणी लिहिला? पुनच्च हरिओम म्हटलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? बहिष्कृत भारत या ठिकाणी लिहिलेला हा अग्रलेख होता. आता मग महत्वाचा मुद्दा असा राहतो, प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत हे कशाचं नामकरण करण्यात आलं? प्रबुद्ध भारत म्हणजे आंबेडकरांची जे पत्र होती त्या पत्रातल्या एका पत्राचं नामकरण प्रबुद्ध भारतमध्ये झालं. म्हणजे प्रबुद्ध भारतच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा 4 फेब्रुवारी 1956 जनता जे होतं ना, जनता, ऑलरेडी या जनताचं नामकरण काय करण्यात आलं होतं? प्रबुद्ध भारत असं करण्यात आलं. काय करण्यात आलं होतं? प्रबुद्ध भारत. हा पॉइंट इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे जनता 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झालं होतं. कोणतं? तर आपण जो प्रश्न विचारला होता, आम्ही शासनकर्ती जमात बनणार. बहिष्कृत भारत आंबेडकरांनी स्थापन कधी केले? 3 एप्रिल 1927. बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या शीर्षभागी कशाची वचनं होती? संत ज्ञानेश्वरांची. मूक नाईक म्हटलं संत तुकाराम. ओके, पुनच्च हरिओम हा अग्रलेख बहिष्कृत भारत मधला आहे. ओके, आणि 4 फेब्रुवारी 1956 ला जनताचं नामकरण या प्रबुद्ध भारतमध्ये करण्यात आलेलं. तर तो एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मूक नाईकची सुरुवात झाली तेव्हा कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता? म्हणजे मूक नाईक म्हणजे आंबेडकरांच्या संदर्भातलाच हा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही विचार करा, ऑप्शन इलिमिनेशन मेथड वापरा. जर मूक नाईकची स्थापना झाली, कर्मवीर भाऊराव पाटील इलिमिनेट, दिनकरराव जवळकर इलिमिनेट, दिनकरराव जवळकर इलिमिनेट. राहिलं काय मग? याच्यामध्ये भाऊराव पाटील येऊ शकत नाहीत किंवा दिनकरराव जवळकर येऊ शकत नाहीत. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भटकर आणि ज्ञानदेव घोलप हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. आता हा प्रश्न झाला सिंपलचा. आता मला तुम्हाला एक्सप्लेन काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला असं प्रश्न विचारला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सनावळ्या पाठ करणं गरजेचं असतं तुम्हाला, बरोबर? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे त्यांनी समता, जनता, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत किंवा याच्यामध्ये तुम्हाला बरेच घटक येतात. ओके, हे सगळे तुम्हाला क्रमानं कसे लक्षात ठेवायचे? तुम्हाला जर विचारलं, बऱ्याच वेळा असं विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातल्या घटना कालानुक्रमाने लिहा. मग तुम्हाला दिलं जाईल मूक नाईक स्थापना, बहिष्कृत भारत स्थापना, समताची, जनता, प्रबुद्ध भारत. हे लक्षात राहील का? नाही. मग लक्षात ठेवायसाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक शेअर करतो. ती ट्रिक खूप महत्वाची आहे. ट्रिक अशी आहे, मी सांगतो तो लक्षात समजून घ्या. मुकी बहिरी जनता संपूर्ण जनता, सॉरी, मुकी बहिरी संपूर्ण जनता भारताची. संपूर्ण जनता भारताची. मुकी म्हणजे काय? मूक नाईक. मुकी म्हणजे काय? मूक नाईक. बहिरी म्हणजे काय? बहिष्कृत भारत. बहिरी म्हणजे काय? बहिष्कृत भारत. ठीक आहे. बहिरी संपूर्ण म्हणजे काय? समता, जनता आणि भारताची म्हणजे प्रबुद्ध भारत. पॉइंट लक्षात येतोय का? बघा, मी परत एकदा इथे एक्सप्लेन करतो तुम्हाला समजण्यासाठी. मुकी बहिरी संपूर्ण जनता भारताची. यातलं मुकी म्हणजे काय आहे? मूक नाईक आहे. बहिरी म्हणजे काय आहे? बहिरी म्हणजे बहिष्कृत भारत आहे. संपूर्ण म्हणजे काय आहे? समता आहे. संपूर्ण म्हणजे काय? समता आहे. जनता ॲज इट इज जनता. आणि भारताची म्हणजे काय?
प्रबुद्ध भारत. तर आंबेडकरांच्या पत्रकारितेबाबत हा क्रम आहे ना, हा क्रम एकदा जर लक्षात ठेवला तर तुम्हाला काही सुद्धा कन्फ्युजन होत नाही, हे लक्षात घ्या. जसं ओके, हे पॉइंट क्लिअर झाला. तसं आता आपण काय बघितलं मगाच्या प्रश्नामध्ये, या ठिकाणी काय बघितलं होतं की ज्ञानेश्वरांची वचनं कशाच्या शीर्षभागी होती, बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या शीर्षभागी होती. तसं तुकारामांचे अभंग शीर्षभागी कशात होते, मूक नाईकच्या होते, जे 31 जानेवारी 1920 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटनापैकी एक म्हणजे मूक नाईक हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि परीक्षेला कसं केलं तर ह्या पत्रासाठी अर्थसहाय्य कुणी केलं होतं, तर छत्रपती शाहू महाराजांनी हे पत्र सुरू करण्यासाठी आंबेडकरांना मदत केली होती आणि ती मदत होती 2500 रुपयांची, 2500 रुपयांची त्या काळची मदत होती 1920 मधली. हाही पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. बहिष्कृत भारत पाक्षिक आंबेडकर स्वतः संपादक होते आणि पुनश्च हरिओम अग्रलेख फेमस असलेला 2 वर्ष चालला आणि 34 अंक या बहिष्कृत भारतचे निघालेले होते. तोही मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर समता आपण मगाशी बघितलं, समता 28चा समता होतं. या समाज समता संघाचे मुखपत्र होते. आपण मगाशीच म्हटलं ना, समाज समता संघाचं मुखपत्र. समता संघ कोणी स्थापन केला असं मगाशी आपण चर्चा केली होती, महर्षी कर्वेंनी केला होता. आणि याचं मुखपत्र होतं मानवी समता, याच्यामध्ये कन्फ्युजन होत नाही. आणि नुसतं समता कोणाचं तर आंबेडकरांचं. समाज समता संघाचे काय होते ते मुखपत्र होते आणि देवराव विष्णू नाईक यांची संपादक म्हणून नियुक्ती केली जाते. जनताबद्दल मगाच्या घटकामध्ये आपण प्रश्नामध्ये बघितलं. आता राहिला प्रबुद्ध भारत. जनता या पत्राचंच प्रबुद्ध भारत असं नामकरण करण्यात आलं होतं. आणि या पत्राच्या मुख शीर्षावर काय छापलं जायचं, म्हणजे जो प्रबुद्ध भारत हे जे पत्र आहे याच्या मुख शीर्षावर काय छापलं जायचं, तर अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र. काय छापलं जायचं, अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र असं यावर छापलं जायचं. आता याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काय एक्सप्लेनेशनची काही गरज आहे का? ऑल द पॉइंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेत, लक्षात ठेवायचं कसं त्याच्यावरही फोकस करा. हळूहळू तुमच्या ते डेफिनेटली लक्षामध्ये येईल. आता जाता जाता एक घटक बघूया, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ची सुद्धा आंबेडकरांची स्थापना केली होती. कुठे केली होती तर मुंबईला 8 जून 1945 रोजी. संस्थापक असू द्या किंवा अध्यक्ष असू द्या स्वतः आंबेडकर होते. आता नावातच आहे ना पीपल्स एज्युकेशन, एज्युकेशन म्हणजे पीपल्स म्हणजे लोकांसाठी, एज्युकेशन सोसायटी म्हणजे जे व्यक्ती शिक्षणापासून वंचित आहेत ना यांचा शिक्षणामध्ये प्रसार झाला पाहिजे, या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, याच्यासाठी ऍक्च्युली ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. पॉइंट क्लिअर होते. कसाही प्रश्न विचारू द्या तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय. हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला खाली काही विधानं दिली त्यांना असं म्हटलं कोणतं विधान योग्य आहे ते निवडा. भारतीय जनतेला देण्यात येणाऱ्या राजकीय हक्कासंबंधीचा विचार करण्याच्या हेतूने ब्रिटिश सरकारनं 1919 मध्ये साऊथ बोरो यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. 1919 साऊथ बोरो, बरोबर आहे. या कमिटी पुढे अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे व आंबेडकर या दोघांची निवड झाली, बरोबर आहे. यावेळी आंबेडकर यांनी अस्पृश्यांना प्रांतातील काउन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे असा विचार सर्वप्रथम मांडला. म्हणजे सर्वप्रथम असा विचार त्यांनी इथंच मांडला का, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता प्रश्न सोडवताना एकदम सिंपल झाला, ओके, कारण ती उत्तरं सगळी विधानं बरोबर होती. पण हे पॉइंट मात्र नक्की लक्षात ठेवा की जेव्हा कमिटी पुढे अस्पृश्यांचा राजकीय हक्कांची मागणी करायची होती ना, तर विठ्ठल रामजी शिंदे आणि आंबेडकर. आता आपल्या एमपीएससी मध्ये कसं होतं, जेव्हा अस्पृश्य, बहिष्कृत अशा जेव्हा शब्द येते ना, तर प्रश्न सोडवताना जरी तुम्हाला माहित नसलं तर पहिल्यांदा 2 नावं बघायचं. पहिलं विठ्ठल रामजी शिंदे, अस्पृश्य असा शब्द दिसला डेफिनेटली त्यांना असतं. आणि दुसरं जोडून नाव बघायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे 2 नावातूनच तुम्ही त्याचं उत्तर काय करू शकता, देऊ शकता. हा महत्वाचा आहे. यामधून एवढं जर लक्षात ठेवलं महत्वाचं आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, यामध्ये मी एक पॉइंट ऍड करतो. जसं त्यांनी स्वतंत्र प्रतिनिधित्व असावं म्हटलं होतं अस्पृश्यांच्या प्रांतातील काउन्सिलमध्ये, तसं त्यांनी सर्वप्रथम असं म्हटलं होतं की सर्व भारतीय आहेत, जे सर्व भारतीय आहेत ना, या सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार असावा, मतदानाचा अधिकार असला पाहिजे, ही मागणी सुद्धा त्यांनी इथंच केली होती, सर्वप्रथम केली होती. लक्षात येते. म्हणजे साऊथ बोरो कमिटी पुढे 2 महत्वाच्या गोष्टी का मागणी केली होती. पहिलं, जे प्रांतातील काउन्सिल आहेत त्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व असावं. दुसरं,
याच ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं सर्वप्रथम की सगळ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे, ही सुद्धा मागणी त्यांनी यामधून केली होती. म्हणून जेव्हा साऊथ बोरो कमिटी हा मुद्दा जेव्हा तुम्ही बघाल का आंबेडकर, आता मी काय केलं एक अँगल पकडलाय, आंबेडकर पकडले तर ती कंटिन्युअसली बराचसा भाग आपण त्याच्यावर चर्चा करतोय. अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यासाठी या दोघांची निवड झाली होती, विठ्ठलरामजी शिंदे आणि आंबेडकर यांची. आता अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व मी तुम्हाला आताच म्हटलं, ओके. आणि सर्वप्रथम सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे, ही सुद्धा मागणी त्यांचीच आहे त्यावेळेची. पॉइंट क्लिअर, ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातल्या काही घटना दिलेत आणि या घटनांचा कालानुक्रमाने योग्य क्रम लावा असं म्हटलंय. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन आणि काळाराम मंदिर सत्याग्रह. आता महाडचा सत्याग्रह कधीचं, मनुस्मृती दहन कधीचं, तर मी जनरली आपण काय बोलतो महाड 1927चं, मनुस्मृती दहन 1927चं, ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कालानुक्रमानं मांडायचे, म्हणजे तुम्हाला अगोदर कोणती नंतर कोणती हे बघावं लागेल. मग आता तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये स्पेसिफिक जायचं झालं तर महाडचा सत्याग्रह म्हटलंय तर इथं तुम्हाला तारीख येईल 20 मार्च. काय येईल 20 मार्च. आणि मनुस्मृती दहन म्हटलं तर तुमची तारीख येईल 25 डिसेंबर. 25 डिसेंबर लक्षात ठेवायला सोपं आहे. याचा अर्थ मार्च आणि डिसेंबर म्हणजे महाड 1 नंबर, मनुस्मृती 2 नंबर. आणि काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ते 36चा पिरियड मध्ये, म्हणजे हे डेफिनेटली तिसऱ्या क्रमांकावर, म्हणजे 1, 2, 3 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार. आता यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, महाडचा सत्याग्रह जो झाला तर महाडचा सत्याग्रह होण्यामागे किंवा त्याची पार्श्वभूमी काय ते समजून घ्या. आता झालं होतं काय तर एक तारीख सांगतो मी तुम्हाला, हे नाही लक्षात राहिली तारीख तरी चालते पण इयर लक्षात ठेवा. 1923 4 ऑगस्ट 1923 ब्राह्मणेतर जो पक्ष होता या ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते, ब्राह्मणेतर पक्ष त्याचे नेते, त्यांचं नाव होतं C.K. बोले. काय नाव होतं, C.K. बोले. आता ब्राह्मणेतर पक्षाचे नेते C.K. बोले यांनी काय केलं होतं तर मुंबई प्रांताचं जे विधिमंडळ होतं, मुंबई प्रांत, ओके, मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एक ठराव पास केला होता. काय केलं होतं, एक ठराव पास केला होता. आणि तो ठराव पास असा होता की मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये की जे सार्वजनिक ठिकाणं असतील, म्हणजे सार्वजनिक ठिकाणं म्हणजे तुमचे पानवटे असतील, धर्मशाळा असतील किंवा विद्यालय असेल, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी म्हणजे तुमचे कोणते पानवटे, धर्मशाळा, विद्यालय किंवा बगीचा असेल, बाग असेल, तर अशा ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये अशा प्रकारचा ठराव करण्यात आला होता. आणि समजा या ठरावाची जे अंमलबजावणी न करणार आहेत तर अशा महापालिका असू द्या, लोकल बोर्ड असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय केलं जाईल, अनुदान बंद केलं जाईल. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जी अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे आणि जर कोण असं करत असेल तर त्यांचं अनुदान बंद केलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. काय केलं होतं, आलं. मग आता काय झालं, हा ठराव होता बरोबर. मग महाड मधल्या जो नगरपालिका आहे तर महाड मधल्या नगरपालिकेनं या ठरावानुसार काय केलं तर त्यांचं अनुदान बंद होईल अशा भीतीनं त्यांनी काय म्हटलं की आपल्या ताब्यातील ते त्यांच्या ताब्यात असणारं जे चौदार तळ होतं, चौदार तळ, तर त्यांनी म्हटलं अस्पृश्यांना खुलं करायचं असं महापालिकेने डिक्लेअर केलं. अस्पृश्याला खुलं करायचं असं महापालिकेने डिक्लेअर केलं. पण आता झालं काय की इतर लोकांच्या म्हणजे जे मोठ्या उच्चवर्णीय लोकांमुळं या ठिकाणी ना अस्पृश्य लोकांनी तलावाचं पाणी भरण्याचं धाडस केलं का नाही. म्हणजे अस्पृश्य समाजातील लोक आता घाबरू लागले की ते पाणी भरण्यासाठी किंवा जाण्यासाठी. मग आंबेडकरांनी काय केलं, स्वतः पुढाकार घेतला, त्या अस्पृश्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. म्हणून हा आत्मविश्वास कसा निर्माण करायचा म्हणून त्यांनी महाडचा सत्याग्रह केला. म्हणून त्यांनी काय केलं, महाडचा सत्याग्रह केला. आता तुम्ही म्हणाल एवढंच लक्षात ठेवायचं का, परीक्षेला काय विचारलं होतं आयोगानं परीक्षेला एकदा असा प्रश्न विचारला होता तुम्हाला की 4 ऑगस्ट 1923 रोजी कोणत्या नेत्याने मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असा ठराव मांडला. मग तुम्हाला इथं C.K. बोले लक्षात आलं पाहिजे. आणि या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि हिने असं म्हटलं होतं की जर कोण अस्पृश्यता पाळत नसेल तर त्यांचं आम्ही अनुदान बंद करू, अनुदान बंद होईल. मग अनुदान बंद होऊ नये म्हणून महाडच्या महापालिकेनं नगरपालिकेनं त्यांच्या काय केलं तर पाण्या तळ जे आहे चौदार तळ अस्पृश्यांना खुलं असण्याचं घोषित केलं. पण लोकांच्या भीतीमुळे लोक जात नव्हते, अस्पृश्य लोक, म्हणून आंबेडकरांनी पुढाकार घेतला. हा मुद्दा जर तुम्हाला लक्षात आला तर महत्वाचा. आता राहिला याच्यानंतर मनुस्मृती दहन महत्वाचं आहे.
काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ते 36 महत्वाचा आहे। याच्याशिवाय आणखी एक घटक राहतो तो म्हणजे अंबादेवी मंदिर सत्याग्रह। अंबादेवी मंदिर सत्याग्रह 1928 आहे आणि ऍक्च्युली पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात झाला होता। अंबादेवीचं मंदिर ते अमरावतीचं, ओके। त्या मंदिरात सुद्धा ना अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह झाला। आंबेडकरांनी नंतर त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता, हेही तुम्हाला इथं लक्षात घ्या। पॉइंट क्लिअर होणं महत्वाचं, म्हणजे तुम्हाला इथं तारखा फक्त पहिल्या क्लिअर राहू द्या। महाड 20 मार्च, मनुस्मृती 25 डिसेंबर, अंबादेवी 15 फेब्रुवारी 1928 आणि काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ते 36 की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे लक्षात येणं गरजेचं आहे। मी फक्त मुद्दे तुम्हाला तारखा लक्षात राहण्यासाठी या ठिकाणी सांगितले। आता याच्याशिवाय तुम्हाला घटक परत एकदा मी डिटेलमध्ये आपल्या नोट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ओके। कोर्स तुम्हाला खूप उपयुक्त आहे, नक्की तुम्ही घ्या कोर्स, तुम्हाला खूप खूप फायदा होईल। 4 ऑगस्ट 1923 CK बोले याच्यावर आयोगाचा एकदा प्रश्न येऊन गेलाय। मुंबई प्रांताच्या विधिमंडळात ठराव पास केला, पानवटे धर्मशाळा विद्यालय अस्पृश्यता पाळायची नाही आणि जर कोण अंमलबजावणी करणार नाही तर अशा महापालिका लोकल बोर्ड यांचं अनुदान बंद करण्यात यावे अशी तरतूद होती। मग याच्यानुसार महाडच्या महापालिकेनं नगरपालिकेनं 14 तळ अस्पृश्यांना खुलं केलं, पण लोकांच्या भीतीमुळे अस्पृश्य लोक जात नव्हते। आंबेडकरांनी पुढाकार घेतला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांनी महाडचा सत्याग्रह केला। क्लिअर, हा पॉइंट महत्वाचा। अंबादेवी मंदिर सत्याग्रह पंजाबराव देशमुख हे महत्वाची व्यक्ती येते, कारण अमरावतीमध्ये असलेलं हे अंबादेवीचं मंदिर होतं। तेच कंडिशन 30 की अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंबेडकरांनी पण याच्यामध्ये भाग घेतलेला होता। क्लिअर झालं इथपर्यंत, ठीक आहे। तर आपण याच्यामध्ये आता जेवढे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते कव्हर करत चाललोय, ओके। 2025 आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे। इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या 4 सेक्शनवर जवळपास 50 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल। हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे। इतिहास जवळपास 350 ते 400 प्रश्न आहेत, प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे। अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात। राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले, 550च्या वर प्रश्न आहेत तिथं। आणि चालू घडामोडी मागील 1 वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे। याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल। या कोर्सची फी फक्त 149 रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला 10% डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल। असेल तर ते नक्की करा। गुगल प्ले स्टोअरवरनं MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपला भारतीय राज्यघटनेचा कोर्स आहे, 550च्या वर प्रश्न आहेत, संदर्भाचे स्पष्टीकरण, 6 महिन्याचा कालावधी कोर्स आपला आलाय। टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत, तुम्ही किती लेक्चर किती वेळा पाहू शकता। आणि या कोर्सची किंमत फक्त 199 रुपये आहे, हे लक्षात घ्या। आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही